महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। पत्रकार आमिर तारलेकर यांच्या अपघाती निधनाला न्याय मिळालाच पाहिजे। संबंधित ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। सवाद पंचकृषीतील ग्रामस्थ आक्रमक। योग्य कारवाई न झाल्यास भोर पंढरपूर राज्य महामार्गावर ठिय्या आंदोलनाचा इशारा। पंढरपूर राज्य महामार्गावरील भोराव फाट्याजवळ 2 दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात जागृत पत्रकार तथा कोकणतक यूट्यूब चॅनेलचे संपादक आमिर शौकत तारलेकर यांचे अपघाती निधन झाले। या दुर्दैवी घटनेमुळे पंचकृषीतील ग्रामस्थ, पत्रकार बांधव आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। आमिर तारलेकर हे परिसरातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि प्रत्येक घटनेची वस्तुनिष्ठ माहिती जनतेसमोर मांडणारे जागृत पत्रकार म्हणून परिचित होते। त्यांच्या अपघाती निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार भोराव फाट्याजवळील रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू असून कामाच्या ठिकाणी पुरेसे बॅरिकेड्स, धोक्याचे संकेत देणारे फलक अथवा आवश्यक सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात येत आहे। यापूर्वीही याच परिसरात 4 ते 5 अपघात झाले असून यामध्ये युवा वर्गातील नागरिकांना जीव गमवावा लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। या पार्श्वभूमीवर संवाद पंचकृषीतील ग्रामस्थ व पत्रकार बांधवांच्या वतीने महाड MIDC पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित ठेकेदार, कंपनी तसेच रस्ते कामाची पाहणी व देखरेख करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून निष्काळजीपणा अथवा हलगर्जीपणा आढळल्यास त्यांच्यावर सदोष मनुष्यवधासह लागू असलेल्या कायदेशीर तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत पत्रकार आमिर शौकत तारलेकर यांच्या मृत्यूला न्याय मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली। संबंधितांवर योग्य कारवाई झाली नाही तर भोर पंढरपूर राज्य महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला। महाड MIDC पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक अधिकारी श्री विजय सुर्वे यांनी ग्रामस्थ व पत्रकार बांधवांशी चर्चा करून घटनेची दखल घेतली। संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून नियमानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। पत्रकार आमिर शौकत तारलेकर यांच्या अपघाती निधनाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी रस्ते कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्यात याव्या अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, सिद्धेश पवार, सहतृप्ती भोईर, पोलादपूर। यांच्या अपघातानंतर पोलीस स्टेशनला सर्व ग्रामस्थ तसेच पोलादपूर तालुक्यातील बहुसंख्य नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। नेमकं काय प्रकरण आहे? सप्तगृहीचे सर्व युवक मंडळ आणि सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित झालेले आहेत। परवा जो अपघात झाला रात्री आमिर तारलेकर यांचा, पत्रकार आमिर तारलेकर यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। त्या अपघातासंदर्भात संबंधित यंत्रणा आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजेत। त्यासाठी पूर्ण ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत। तिथं साहेबांवर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही हजर झालेलो आहोत। साहेबांनी आश्वासन केलेलं आहे की 1 तासाभरामध्ये गुन्हा नोंद करतो आणि तुम्हाला SRची कॉपी देतो। बहुजन समाजाकडे हा एकच अपेक्षा आहे की संबंधित ठेकेदारांना, अधिकाऱ्याला कडक कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून इतर जे पुढचा रास्ता क्लिअर होईल।